ओए पुत्र, अरे कहाँ गई थी सवेरे? हाँ, नाश्ते को भी नहीं मिली। हो, आज सकाळ सकाळच बाहेर पडले होते. हाँ? काय ना, एक एक दिवस वाढतोय तसं टेन्शन वाढत चाललंय. एवढी मोठी रक्कम आहे म्हटल्यावर सहजासहजी कोणी तयार होत नाही. बघू, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. तुला माझ्याकडून पैसे नको आहेत ना? एक माझा मित्र आहे, शिंदे नावाचा. हं. तो ही असली कामं करतो. तो तुला पैसे देऊ शकतो. तू त्याला जाऊन का भेटत नाहीस? नक्कीच. तुम्ही सांगितलंय का त्यांना याबद्दल? मी एक काम करतो, माझ्या डायरीमध्ये त्याचा पत्ता आहे. तो मी तुला SMS करतो. तू त्याला जाऊन भेट. कदाचित तिथं तुझं काम होईल. नक्कीच. थँक्यू काका. काका पण म्हणतेस आणि थँक्यू वर म्हणतेस. आग्रह माझं आहे, माझाही स्वार्थ आहे. अगं मलाही आग्रहमध्ये राहायचंय. आग्रह कुणी घेऊन जाणार नाही. हो काका, आपण कुठेही जाणार नाही. येस, आपण इथेच असणार आहोत. मी तुला पत्ता पाठवतो बरं का? घ्या बाकरवड्या. थोडासा चुरा झालाय फक्त त्याचा. हा, नो प्रॉब्लेम. मला बाकरवडीचा चुरा जास्त आवडतो. आणि हा थोडासा खरवस, तोही जरा सांडलाय बहुतेक. मला सांडलेला खरवसही खूप आवडतं. अरे एवढं लोड घेऊ नकोस. पण हे सगळं का आणलं? आई म्हणली नेऊया. तुला माहितीये, आता नाशिक मध्ये उतरल्यानंतर आईचं एका रिक्षावाल्याशी असलं जोरदार भांडण झालंय. अरे वा, झाली का सुरुवात? मग काय, पण तोच जरा आगाऊ होता रे. मग काय, खाल्ला त्याने मार. एक मिनिट. आईने त्याला मारलं? आईने नाही, एक मुलगी होती, आली अचानक चालत कुठून तरी आणि त्याला म्हणली, काय तुम्ही स्वतःला काय फार शहाणे समजता का काय? आणि दिली की एक ठेवून. नसली घाबरले, पण सॉलिड होती ती. मग आई काय करत होती? आई मला फोन केला असता तर मी आलो असतो ना स्टेशनवर घ्यायला. एवढी म्हातारी नाही झाली अजून, कशाला उगीच कोणाची मदत घ्यायची? मी म्हणजे कुणी झालो का आता? तसं नाहीये तन्मय, पण आपलं शरीर आणि मेंदू शाबूत असताना दुसऱ्या कुणाच्या मदतीची गरजच काय? आता तिथे यांच्या तोंडून जर शब्द फुटला असता तर ती कोण शहाणी समजणारी स्वतःला, ती येऊन अक्कल पाजळून गेली नसती. पण ऐन वेळेला यांची दातखीळ सुटली तर मग आणि काय हवं, नाही का? मी बोलणार होते, पण कधी? वेळेवर बोलला नाही तर उपयोग काय? आई जाऊ दे ना. आता ती अनोळखी माणसाला काय बोलणार? आणि नवीन शहर आहे, बघून गडबडली असेल. म्हणून मी म्हटलं की मला फोन केला असता तर मी घ्यायला आलो असतो. अरे काय पुन्हा पुन्हा मी आलो असतो. लहानाचा मोठा तुला केला मी एकटीनेच केलंय सगळं. स्टेशनवरून इथे एकटी येऊ शकत नाही मी. पुन्हा एकदा विचारते, लागलं नाही ना तुला कुठे? नाही लागलं? रिक्षाचा धक्का लागला ना, तरी बाई गप्प. मला बोलली नाहीस तू? मग एवढा वेळ काय सांगत होतीस? जनरल गप्पा. एवढ्या वेळात 2 कप चहा टाकला असतात. टाकते. नको, आता मीच करते. चला, वत्सलाबाईंच्या नाशिक मधल्या मॅचचं ओपनिंग तंदणीत झालं. आत्या, ऐक ना, मी पटकन जाऊन येते. हा, तू आहेस ना इथे? अगं, आता आलीस आणि आता कुठे निघालीस? बरं, जरा खाऊन तरी जा. हो. पोटाला आधार राहील. नाहीतर खानावळीची मालकीण उपाशी फिरते बाहेर. बरं दिसतं का ते? आत्या आपल्या खानावळीसाठीच करते सगळं. अगं, आपले परब काका आहेत ना, त्यांच्या ओळखीतले कोणीतरी शिंदे म्हणून आहेत, त्यांना भेटायला चालले. हो, परबांनी आपल्यासाठी शब्द टाकलाय. हो ना, म्हणूनच भेटून येते पटकन.
एक एक दिवस जसं कमी होतोय ना आत्या, मला वाटते प्रत्येक क्षण फुकट चाललाय. अगं असं कशाला बोलतेस? सगळं व्यवस्थित होणार आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. आपण कोणाचं वाईट केलंय का? नाही ना. मग आपलं परमेश्वर का वाईट करेल? हो, चल येते जाऊ ना पटकन. बरं बरं, थांब थांब. मला ना तुझ्याशी बोलायचंय. अगं आता काय झालं, आल्यावर बोलूया ना आत्या शांतपणे. अगं नको नको, तुला किती वेळ लागेल माहित नाही. चल ना. नाही आल्यावर. नाही. अगं चल, तू 5 नेहमी मिनिटं. असं करतेस. जास्त मला वेळ घेणार नाही. ये अगं आत्या, आपण नंतर बोललो तर नाही चालणार का? थांब. हे काय? हे माझे काही दागिने लग्नाच्या वेळी केलेली, गहाण ठेव, वीक, काही. आपलं बोलणं झालंय ना आत्या. परत तू अरू, काही मार्ग निघत नाहीये. तुझी ओढाताण होते, हे सगळं दिसत असताना मी शांत बसू का? अगं डोळ्याला डोळा लागत नाही माझ्या. परत तू कोणाची मदतही घ्यायला तयार नाहीयेस. कळतंय मला तुला काय म्हणायचंय ते, पण आत्या मला एक संधी दे. मला कुणाचंही काहीही नुकसान न करता आग्रहला वाचवायचंय. माझं कसलं नुकसान होणार आहे? हे दागिने तुझेच आहेत. तुझ्या बाबांनी माझ्या लग्नामध्ये केले होते, फार हौसेनं. हे बाबांनी दिलेत? मग तर अजिबातच मोडायची नाही हा त्यांची आठवण. अगं हे फक्त दागिने नाही आहेत ना, त्या माणसाच्या भावना आहेत यात. आत्या मी अजिबात थकले नाहीये, होईल ना काहीतरी. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की काहीतरी नक्की मार्ग निघेल. आलेच मी. ताई कुठे चाललेस? आले, जाऊन येते, काम आहे एक. पैशांसाठीच चाललीस ना? एकटी नको जाऊस, मी येते. नाही नको. का? अप्पू तू आत्ता चाललीस की नाही? तू अगं, मग काय झालं? आता मला रागवायला लावू नकोस हा. ही नेहमी असंच करते. आले मी. कभी बन सवर के जो आ गए, कभी बन सवर के जो आ गए, तो बहारे हुस्न दिखा गए, मेरे दिल में दाग लगा गए, मेरे दिल में दाग लगा गए, तो नया शगुफा खिला गए, कभी बन सवर के जो आ गए, कभी बन सवर के जो आ गए, कभी बन चहा. तू 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 कधी आलीस? मला कळलंच नाही. बऱ्याच गोष्टी कळत नाहीयेत तुला का? कळून घ्यायच्याच नसतात. मी उचलते. राहू दे.
मला या घरात सूर नकोय. सगळं बिघडतं. सगळं बिघडलं त्या सुरांमुळेच. पुन्हा कानावर नाही आले तर बरं होईल. नमस्कार. आपणच शिंदे का? हो, काय काम आहे? मी आरोही मोघे. बस. मला परब काकांनी पाठवलं होतं तुम्हाला भेटायला. परवाचा फोन आला होता. तो म्हणाला होता काहीतरी तुम्हाला रकमेची गरज आहे. मी एक रिक्वेस्ट करू शकते का? तुम्ही जर व्याजाचा दर कमी केला तर खूप बरं होईल. हो हो हो, करू काहीतरी. किती रकमेची गरज आहे तुम्हाला? 19 लाख. 19 लाख? काय झालं? नाही, मला वाटलं काही हजारांची गरज असेल. हो, आता परवासाठी 1 लाख सुद्धा ऍडजस्ट केले असते. पण 19 लाख? आमच्याकडे तेवढे फंड्सच नाहीत. हो, आमची छोटीशी पतपेढी आहे. 1 लाख रुपयाची व्यवस्था मी करू शकतो. म्हणजे बघा, तुमची तातडीची गरज भागणार असेल तर. तन्मय, घरात सामान नाहीये फारसं. अगं कंपनीने दिलेलं घर आहे. टेबल खुर्ची सगळं आहे तर. स्वयंपाक घरात म्हणते मी. हा, ओ हा, ते आतापर्यंत एकटाच होतो ना. माणूस आयुष्यभर एकटाच असतो. हा, आता तुम्ही दोघी आलात तर वाण सामान लागेलच. तू मला लिस्ट दे, मी पटकन घेऊन ये. नाही नाही, मी आणते. तन्वी, जरा एक कापडी पिशवी घेऊन ये. आई, मला माहित आहे तू सगळं स्वतः करू शकतेस. नाही, ते सिद्ध करण्यासाठी नाही जाते मी. मला जरा फिरून यायचंय. आसपासचा परिसर पायी चालून बघायचा आहे मला. जाऊन येते. अय चिमणाक्का, ये बस इथे. काय झालं? असं काय करतेस? बोल काहीतरी. बरं, नाही बोलायचंय. ठीक आहे, गाऊन दाखव. आईला नाही आवडणार. अगं आई आता घरात आहे का? नाही. तिने काय घरात कॅमेरे बसवले? नाही ना. मग गा. अगं असं गप्प बसून राहिलीस तुला त्रास होईल. अगं आपल्याला जे आवडतं ना ते आपण करायचं. आपल्यासाठी करायचं. माणसाने थोडं तरी स्वार्थी असायला पाहिजे. अशी आपली आवड दुसऱ्यांसाठी किती दिवस बाजूला ठेवणार? आणि तू काय करतेस? गातेच आहेस ना. खून मारा तर नाही करत. हा, चल गा गा पट. माझ्यासाठी गा. झनक झनक पायल बाजे, झनक झनक पायल बाजे, राग रंग भी साजे, झनक झनक पायल बाजे.
झुनक झुनक पर छम छम मनवानाचे झनक झनक पायल बाजे झनक झनक पायल बाजे नील गगन भी सुनकर झूमे मधुर मधुर झनकार मधुर मधुर झनकार सोई धरती जाग उठी है झूम उठा संसार झनक झनक पायल बाजे वा 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 सुपर सुपर कमाल मजा आली. टाळ्या. अगं मी हिला एक कोडं घातलं तर तिने पटकन सोडवलं म्हणून टाळ्या वाजवत होतो. तू लगेच आलीस, काम झालं तुझं? पाकिट विसरले मी. बघ मी तुला सांगत होतो की मी जाऊन येतो म्हणून. तू प्रवास करून आलीस, दमलीस म्हणून असं सगळं. तू थांब, मी पटकन जाऊन येतो. तन्मय, हो, अरे. हो, मी जातो. तन्वी तू येतेस? मी आलोच. सॉरी 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 बटन मला तुम्हाला लागलं का? नाही. तुला? तुम्हाला? नाही. सॉरी 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 बटन मला. तू? तुम्ही? ओ अच्छा. तर मी आग्र्यावर येणं बंद केलं तर असा राग काढायचा. नाही नाही, खरंच तसं नाहीये. तुम्हाला लागलं का? नाही. तुला? तुम्हाला? नाही. शब्द लागले? नाही, मी म्हणालो ना डोळे आहेत की बटणं. नाही नाही, शब्दही नाही लागले. उलट त्या दिवशी मीच तुम्हाला म्हटलं की आग्रहावर येणं बंद करा. त्यासाठी सॉरी. आग्रह सगळ्यांसाठी खुले. तुम्ही किती काही म्हणालात तरी मी येणारच होतो. सवय झाली आग्र्याची. चांगली सवय, मोडू नका कधी. पण तुमच्या पिशवीतल्या सामानाकडे बघून असं वाटत नाहीये. म्हणजे नसेलच यायचं तर नका येऊ, पण मटार महाग झालेत. त्यापेक्षा मेथी स्वस्त आहे ना. नाही नाही, हे आईसाठी आहे. घरचं. घरी येतं का चहा घ्यायला? मी ते जवळच राहतो. नाही नको, मी निघते. बाय द वे, लोनचं काम झालं? नाही अजून, पण बघू, होईल काहीतरी. नक्कीच होईल. मनात असलं की नक्कीच होईल. येते.